मॅडम सांगा आपल्या सोबत काय किस्सा झालाय. किस्सा लय मोठा झालाय. अक्षरशः रानावरून आणि झोपायच वेळ आलेली आहे आपल्या. तेव्हा आम्हाला म्हटले की 8 वाजताच आमचा विधी चालू व्हायचा आहे. इथं आम्ही 8 वाजता पोहोचलो तरी तिथं कोणीच आलेलं नव्हतं. आता सकाळपासून अगं मला जाऊन दे, बस मध्ये पैसे गावलेलं होतं. 60 रुपये का. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर आज आहे आम्हाला सप्तपदी डेकोरेशनची रांगोळी आणि त्यासाठीच ना आम्ही इकडे कुळधरणला आलेलो आहोत. तर ह्या लॉन्सला आम्ही पोहोचलो आहे. मंजुषा लॉन्स म्हणून आहे मंगल कार्यालय कुळधरणचं. तर सकाळी आम्ही लवकरच निघालो होतो. तिचा मोबाईल पडला होता गाडीवरून खाली डायरेक्ट. तर पाहू आता इथं तर आणखी कोणीच आलेलं नाही. आम्हाला तर लयच घाई केली. 8 वाजता सप्तपदी आहे म्हणून. आता आम्ही जाऊ रांगोळी वगैरे काढायची आणखी. आणा फुलं. दोघी चालू आहेत आज आम्ही. सगळे घे. घेऊ का आपल्याला ते अजून ही कापायचंय ग्रास. कुणीच आलं नाही. कुठे काढ लय भाऊ आहे. आणखी कोणीच नाही आलेली तर आता कुठे करायचं काय माहिती डेकोरेशन. उचल लय जड आहे. चलो सांगा सांगा मग. हा दमली काय काय. हा ते मिडलला आहे एकदम. हा इकडे. हॅलो. हा तिथं मिडलला आहे. मग ते स्टेज आहे बघा. बरं ठीक आहे, ठेवतो मग आम्ही करून. हो, तुम्हाला किती वेळ लागणार यायला. मेकअपवाल्या बोलून घेतलं तर आम्हाला बोलून घेतलं. इथं कोणीच नाही आलं अजून तर. घाई इथं बिचारायला चाललं बाई झोपायला. बाजावर जाऊन झोपल्यात मेकअपवाल्या. खुशाल झोपून मला तर आलेली झोप. मलाच झोप आली. आपण करून ठेवू. मी खूप तरी लावून जेवढं लवकर आवडून ना. मग फोन लावायचा चार्जिंगला. कुठं लावते तर लाईट तो तिथं हे बोर्ड आहे. चल तिथं लावून दिवस नाही तर मॅडम सांगा आपल्या सोबत काय किस्सा झालाय. किस्सा लय मोठा झालाय. अक्षरशः रानावरून आणि झोपायच वेळ आलेली आहे आपल्या. सांग ना काय झालंय. सांगतो. सांग बोल. बोल लवकर. बोल ना. ते मेकअपवाल्या बिचारा तशाच बसल्यात. सरळ झालंय अवघड. सांग ना काय झालंय. बोल लवकर. बोल, तूच बोलू शकते. हे असलं नाही परत हे असलं घ्यायचं म्हणून ना. परत नाही घ्यायचं रे असलं. एखादा हानींदा का आपल्याला लोकांच्या. विषय काय झालाय सांग. काय लग्न. तर बघा आमच्यासोबत काय झालंय. आम्हाला सकाळपासून ना, म्हणजे आज आम्हाला डेकोरेशनची ऑर्डर होती सप्तपदीची. पण सकाळपासूनच आम्हाला फोन येत होता डेकोरेशनसाठी 6 वाजल्यापासून. एक तर आम्हाला झोप नाही. त्या ऑर्डरचे पैसे वेगळे, पण मोबाईल माझा हरावा लागत त्याचे पैसे. ते मोबाईलचं थांब. आणि इथं आलो ते काय बोलले आम्हाला, आमचा विधी लवकरच आहे. म्हणजे लग्नाचा टायमिंग 12:30चा आहे आणि विधी आमचा लवकरच आहे. म्हणजे तेव्हा आम्हाला म्हटले की 8 वाजताच आमचा विधी चालू व्हायचा आहे. इथं आम्ही 8 वाजता पोहोचलो तरी तिथं कोणीच आलेलं नव्हतं. आता किती वाजलेत ग. 10 वाजलेत. अजून त्यांचं तिथं कोणीच नाही. आता आम्ही निवांत आलो तिकडं झाडाखाली येऊन बसलोत. 12:30च लग्न आहे तर त्यांचा फोन आलता. म्हणजे आम्ही तिथं गेलो होतो
डेकोरेशन केलं थोडंसं, परत म्हटले की आमचं लग्न आधी आहे, चेंज झाला सगळा. लग्न आधी आणि नंतर विधी आहे, तर नंतरच विधी करायचा. आता आम्ही डायरेक्ट जाऊ 2 वाजताच डेकोरेशन करायला. Direct एक झोप. ह्यांचंच ह्यांना नियोजन नाही आणि आम्हालाच लवकर बोलून घेतलं होतं. आमचा विषय जाऊ दे, त्या पार्लरवालीला पण लवकरच बोलून घेतलं होतं. एक सोडून 6 मेकअप आर्टिस्ट आहेत तिथं. ते असू दे, पण त्यांचंच त्यांना मिळ नाही लग्नाचा विषय. सकाळी म्हटले 8 वाजता सप्तपदी करायची, एक तर बोलून घेतलं सकाळी 6 वाजल्यापासून फोन. आणि लोकेशन इकडचं कुळधरणचं लोकेशन आहे हे. तर बघू आता त्यांचं लग्न लागन तेव्हा आता आम्ही जाऊ सप्तपदीचं डेकोरेशन करायला. परत वेलकमचं करायचं, नाईटचं. परत नाईटचं करायचं. अगं पण ह्यांचं नियोजन असतं, आपण जाऊन आलो असतो. हे नियोजन नाही यांचं, काय नाही. एक झोप काढतो आम्ही तसं, पण आम्हाला काय झोपच नाही. रात्री झोपला असतो 1च्या दरम्यान. 12, 12:30, 1च्या दरम्यान झोपला असतो. नाश्ता वगैरे करून आलो आताच परत आम्ही. उद्या पण ऑर्डरला जायचंय. दोघीच 8-10 दिवस काय आम्हाला टाइमच नाही. कोणाच आहे? चला व्हिडिओ कंटिन्यू करा आता. बघा आमचा राडा काय चाललंय खायला. नेते आता आमची उसानी इथं ईद पुरील बोलावलं आमच्या फ्रेंडला. बघू आता ती कुठपर्यंत येते गाईज. इष्टीने येणार इष्टीने. काय करते मग आता? पाणी दे मला. हो कालवा कटाळा आलाय बाई सकाळपासून बसून येतं आम्हाला. काय तुमचं त्यांना नीट विचारायचं तर. बंद नाही करणार मी आता अजिबात. थांबतील पाणी पी लवकर ये पी. ताण लागली. एवढं कसं आणलं तिला खायला सकाळपासून? अगं मला जाऊन दे, बस मध्ये पैसे गावलेलं होतं. 60 रुपये का तरी एवढं मोठं काय केलं बरीनी. जाऊ दे ग बिचारे ना एखादी म्हणली असते राहू दे. कटाळा आलाय बाई. 60 रुपये गावले. माझा मोबाईल पडला, मोबाईल हरवला होता. कुठं? त्या राक्षसवाडी तिथं. देवाच्या कृपेने सापडला नाही तर राक्षसवाडीच्या तिथं. काय ते मला मिळाला का नाही असलं काय आहे. अगं होतं जोडलेलं म्हणलं द्या. जोडलेलं तर जोडलेलं बंद करते. वळते रे खाऊन घ्या पटापटा. अरे त्या बायाचं लग्न लागलं असं ना ग. 12च लग्न होतं म्हणल्यावर कायचं 12चं. इथं 12 वाजले आपले 10 वाजल्यापासून चरत आहे. मंगलाष्टिका नाही अजून ऐकू आल्या. समजा शुभेच्छा चालल्या. मरू तर बाई सकाळी कशाला बोलून द्यायचं. लय खाल्ले आज. ते म्हणलं आपण ऑर्डरला नाही आलो, आपण ट्रिपला आलोय. स्टॉल लावा ना पण माझं. बहुत जागा भेटते तर माझं झोपाय. मला काय नको बघू पण झाड बघ आपल्याला झोपायला. झाडा खायला म्हणलं आम चिंचच नाही भेटत. आंबा कुठून भेटत. त्यासाठीच बोलून घेतलंय मी त्या कामासाठी. इकडे बघ तुला बसत आहे का म्हटलं. पडशील खाली. मला जे पण नाही एवढं जड आहे का गा? हे जड आहे ती. मग आम्ही सकाळी विचार कसं आणलंय ते उचलून आणलंय डायरेक्ट. ह्यांचा खरा अवतार हाय मुलींचा. चावी चला हा चावी दे तुझ्याकडं. गेलं बाय. कुठं चाललोय मॅडम आपण? नवरदेवाच्या घरी. कशाला? वेलकमची रांगोळी काढायला. चल बाबा हे गाडीचं काय टाइमपास आहे. मी पहिल्यांदा गाव माणसं बघितलं गोळी असली. मग काय अरे पाहू. चला 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 वाटतं जवळ वातावरण झाले. कोण आहे?
डेकोरेशन चाललंय इकडं एंट्रीचं चाललंय काय बोल नाही बोलायचं. फॅन लावला तर गरम होतंय फॅन लावलं तर गरम होतंय, फॅन लावलं तर उडून जाते. नाही लावला तर गरम होतंय लावला तर उडून जायला लागतंय. बाहेरून करायचं स्टेशन आलं इथं बाहेर पाऊस चाललाय. ह्या ऑर्डरसाठी ना आम्ही आलो होतो, पण एवढा पाऊस चालू होता ना, तर आम्ही पहिलं तर ना पाऊस चालू होता तेव्हा घरातल्या आतमधलं आम्ही डेकोरेशन करून घेतलं आणि त्यानंतर ना मग बाहेरचं केलं. त्यामध्ये ना वारं पण खूपच सुटलं होतं आणि त्यामुळे डेकोरेशन काही व्यवस्थित होतच नव्हतं. सारखेच ते फुलांच्या पाकळ्या उडत होत्या. कसं तरी हे डेकोरेशन आम्ही कंप्लीट केलं आणि त्यानंतर ना हा फायनल लुक. तर